नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णवच्या डोळ्यावर पट्टी असते आणि त्याला त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शोधायची असते. ईश्वरी त्याचा लॅपटॉप घेऊन उभी असते. तेवढ्यातच समोरून अर्णव येतो आणि ईश्वरीकडे बघतो. ईश्वरीकडे येऊन तो तिला घट्ट मागून मिठी मारतो आणि त्याच वेळेला ईश्वरी आता पटकन लाजते आणि अर्णवने अगदी बरोबर ईश्वरी कुठे आहे हे ओळखलेलं असतं. अर्णव मागून येतो, डोळ्यावरची पट्टी काढतो आणि ईश्वरीला त्याने आता घट्ट अजूनही मिठी मारलेली असती. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्ही इथे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, तू मला म्हणालीस ना की तुझ्यासाठी कुठली महत्त्वाची गोष्ट आहे ती शोधा. मग मी शोधली माझी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती. ईश्वरी आता लाजायला लागते आणि त्याच्याकडे बघतच राहते. तो म्हणतो की काय झालं मिस इंदोर. तेव्हा ईश्वरीच्या तो आणखीनच जवळ जातो आणि तिला घट्ट धरतो आणखी. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर पण मला सांगा तुम्हाला कसं कळलं की मी इथे आहे म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की मला कसं कळलं तू इथे आहेस. ईश्वरी म्हणते की हो तेच मी विचारलं की तुम्हाला कसं कळलं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर खरंच सांगू तुला मी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो खरंच सांगा कसं कळलं तुम्हाला. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर तुला खरंच सांगू का, खरंच. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर खरंच सांगा. तेव्हा अर्णव सांगतो की तुझा गंध हा मला इथपर्यंत घेऊन आला आणि मला तुझा गंध ओळखता येतो. असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी गालातल्या गालात हसते आणि किती काही झालं तरीही ईश्वरीला आता समजलेलं असतं की अर्णव हा तिच्याजवळ तिच्यावर खूप प्रेम करतो. नंतर मग अर्णव तिच्या हातचा लॅपटॉप घेतो आणि तो घेऊन तिथून निघून जातो. ईश्वरी मात्र इथे आता लाजतच बसलेली असते, कारण की तिच्या मनामध्ये जे काही अर्णवविषयीचं प्रेम असतं तेवढंच प्रेम अर्णवच्याही मनात तिच्याविषयी असतं. याचं तिला खूपच कौतुक वाटतं आणि ती खूप गालातल्या गालात प्रेमाने हसत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मामा हे वल्लरीच्या रूममध्ये येतात. अजूनही आपली नम्रता सुनबाई मस्त झोपलेली असते. तेव्हा मामा येऊन म्हणतो की सुप्रभात. तेव्हा वल्लरी म्हणते की गुड मॉर्निंग. माझी तर गुड मॉर्निंग केव्हाच झाली आहे, पण तुमच्या या सुनबाई, तुमच्या लाडक्या सुनबाई यांची तर गुड मॉर्निंग अजून झालेलीच नाही आहे. त्या अजून घोरत पडल्यात, लोळत पडल्यात. तेव्हा मग आता मामा म्हणतात की अच्छा आत्ता तुला समजलं असेल ना की जेव्हा सासूला आपली सून अशी झोपलेली दिसते उशिरापर्यंत तेव्हा सासूच्या मनाला काय वाटत असेल. तेव्हा ती म्हणते की ओ तुम्ही गप्प बसावं, प्रत्येक वेळेला मला काहीतरी बोलायचंच असतं ना, म्हणजे नको तिथे मला टोमणा तुम्हाला द्यायचाच असतो. तेव्हा मामा म्हणतात की अगं वल्लरीबाई तसं नाही आहे. तेवढ्यात आकाश येतो आणि गुड मॉर्निंग मॉम डॅड असं बोलतो. तेव्हा दोघंजणही त्याला गुड मॉर्निंग करतात. पण नंतर मग आता आकाशचं लक्ष जातं नम्रतावर. तो म्हणतो की हे काय नम्रता अजून झोपली. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो अरे असू देत, त्याचं काय झालं ना की लागलीच असेल तिला झोप, आणि तसंही तुम्ही काय लेट नाईट मूवी बघायला गेला होतात ना, त्यामुळे काय मस्तपैकी घोरत पडल्या असतील, झोप झाली नसेल अजून. तेव्हा मग लगेच मामा त्याला म्हणतो की बरं आकाश तू उठव. तेव्हा मग लगेचच तो पुन्हा तिला वल्लरीला पण म्हणतो की वल्लरी अगं हे काय, तुला काही हे टोमणा देण्याची गरज आहे का. तेवढ्यात आकाश येतो नम्रताजवळ आणि तिला म्हणतो की नम्रता अगं उठ. तेव्हा नम्रता दचकून उठते आणि म्हणते की आकाश तुम्ही हे काय, मला अजून उशीर झाला झोपायला आणि उठले पण उशिरा. अरे बापरे, पण आकाश तुम्ही ऑफिसला निघालात पण. तेव्हा तो म्हणतो की हो. मग नंतर नम्रता म्हणते की सॉरी आई बाबा, ॲक्च्युली मला ना उशीर झाला उठायला. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की अगं हो हरकत नाही, व्हायचंच हे सगळं. तसंही ना तुम्ही काय लेट गेलेलात ना मूवी बघायला, मग होईलच तितका उशीर. राहू दे, मी तर म्हणत होते त्याला की झोपू दे, जेवढा वेळ झोपते तेवढी. पण ते दोघंही गप्पच असतात. मुद्दाम वल्लरी टोमणा मारत असते. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की बरं वल्लरी जाऊ दे, आता सुनबाईंची झोप झालेली आहे, सगळं व्यवस्थित होईल बरं. आणि नंतर मी काय म्हणतोय वल्लरी, अगं त्यांना किती दिवस असंच वेगवेगळं ठेवणार आहेस तू आणि नम्रता इथे आपल्या रूममध्ये आणि आम्ही दोघंही एक गेस्ट रूममध्ये, असं किती दिवस चालणार आहे. त्यापेक्षा एकदा तू त्यांना देवदर्शनाला पाठव, म्हणजे कसं आहे ना सगळं काही व्यवस्थित, ते आपापल्या खोलीत झोपतील ना. त्यानंतर मग आता लगेचच मामी म्हणायला लागते की हो माझ्या एकटीवर काय चालतं, इथे घरातल्या बाकीच्यांना पण वाटायला हवे ना. आणि तुम्ही बघितलंत ना सध्या घरात काय वातावरण आहे ते, मग तिला काय पाठवणार. तेव्हा मग लगेचच आता तो म्हणतो की अगं असू दे ठीक आहे, घरात कोणाचाही मूड नसेल तर मी काय म्हणतो त्या दोघांनाही जाऊ दे, म्हणजे कसं आहे ना ते दोघंही जरा एन्जॉय करतील. आणि आताचंच त्यांचं वय आहे गं, नवीन लग्न झालं आहे, तर मग दुसरं कोणी जाण्यापेक्षा त्या दोघांनीच येऊ दे देवदर्शनाला जाऊन, सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे.
तो विषय काढ म्हणजे होईल सगळं व्यवस्थित. आणि किती दिवस ना असं मधू इथे आणि चंद्र तिथे असं चालणार आहे. त्यामुळे आता मी तर म्हणतो की तुम्ही दोघंजणं जाऊन या देवदर्शनाला, दोघंच जाऊन या. तेव्हा वल्लरी आता त्याच्याकडे बघत असते आणि नंतर मामा म्हणतो की म्हणजे काय ना, हल्लीचेच दिवस आहेत हे सगळं. लग्नानंतर काही वर्ष झाली की दोघांनाही एकमेकांचं तोंड बघावंसंही वाटणार नाही, समजलं ना. तेव्हा मग लगेचच मामी म्हणते की काय हो, तुम्ही हे सगळं काय बोलताय, म्हणजे हा तुम्ही मला टोमणा मारताय का. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, मुळीच नाही, पण आकाश आणि नम्रता तुम्ही दोघेही जाऊन या. तेव्हा तो म्हणतो की डॅड ठीक आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की अरे यात लाजण्याची काहीच गरज नाही आहे, जाऊन या. तेव्हा मग आकाश ऑफिसला चाललेला असतो. नम्रता आता त्याला मिठी मारते आणि त्यानंतर वल्लरी म्हणते की हां काय चाललं आहे, अजून आम्ही आहोत दोघंजणही इथे उभे. तेव्हा लगेच मामा म्हणतो की अगं वल्लरी, तुला माहिती नाही आहे, अगं आजकाल ऑफिसला जाताना नवऱ्याला टाटा करण्याची हीच पद्धत आहे, तुला नाही माहिती अजून, असं म्हणून तो मुद्दामच मामीला पुन्हा बोलतो. मग आकाश निघून जातो. त्याच वेळेला वल्लरी म्हणते की बरं सुनबाई, चला झाली असेल सकाळ तर आवरायला घ्या, चला लवकर. तेव्हा मग ती म्हणते की हो जाते, पटकनी आवरते, असं म्हणून ती हसत खेळत तिथून आवरायला निघून जाते. त्यानंतर मग आता सगळेजणं नाश्त्यासाठी बसलेले असतात. आकाश आणि अर्णव दोघंही नाश्ता करत असतात. त्याच वेळेला तिथे मामा येतो आणि बाबांना तो घेऊनच येतो आणि मग म्हणतो की बाबा, म्हणजेच भाऊजी तुम्ही विषय काढा. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, मला बोलताय नाही चवी, जाऊ दे. मग उगाचच त्याने ऐकलं नाही तर. तेव्हा मामा म्हणतात की हे बघा भाऊजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त विषय काढा, पुढे गाडी कशी सरकवायची ना ते मी बघतो, पुढे सगळा मुद्दा वाढवायचा कसा ते बघतो मी, पण तुम्ही निदान विषय तरी काढा, असं मामा बोलतो. त्यानंतर मग तो म्हणतो की भाऊजी या इथे नाश्त्यासाठी बसा. तेव्हा तो बाजूला जाणार असतो, मी दुसरीकडे बसतो, पण मामा म्हणतो की नाही नाही, तुम्ही इथेच याच खुर्चीवर बसा या, असं म्हणून तो त्यांना खुर्चीवरती बसवतो. आणि नंतर मग सगळेजणं नाश्ता घेऊन येतात. अंजली तिथे बसलेली असते. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते की हे घ्या बाबा, गरम गरम थालीपीठ आहे, नाश्ता करून घ्या. तेव्हा मग ती नाश्ता वाढते आणि वल्लरी पण मामीला विचारत असते की आई तुम्हाला हवं आहे का. तेव्हा मामा हे बाबांना खुणावत असतात की तुम्ही विषय काढा, म्हणजे आपल्याला पुढे बोलता येईल. तेव्हा मग पुढे मामाच म्हणतो की अरे अर्णव, मला जरा एक महत्त्वाचं बोलायचं होतं, एक महत्त्वाची गोष्ट होती. तेव्हा अर्णव फोनवर बघत बघत बोलतो की बोल ना मामा, काय झालं. तेव्हा मग तो म्हणतो की ॲक्च्युली मला बोलायचं नाही आहे, भाऊजींना काहीतरी तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्णव गप्पच बसतो, तो पुढे काहीच बोलत नाही. मामाला तो बाबांना खुणावतो की भाऊजी बोला बोला लवकर. तेव्हा मग बाबा म्हणतात की अर्णव, अरे मला तुला एक गोष्ट बोलायची होती. गेले 2 ते 3 दिवस ऑफिसमध्ये काय घडतं आहे ना, या सगळ्याची कल्पना आली आहे मला, म्हणजे माझ्या कानावर पडलं आहे काय काय घडलं आहे ते. त्यामुळे माझ्या मनात जरा एक विचार आला होता. मला असं वाटत होतं की मी ऑफिस जॉईन करावं, म्हणजे कसं आहे ना, मी ऑफिस जॉईन केलं तर झालं तर माझा उपयोगच होईल तुम्हाला. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर मामा म्हणतो की वा, अरे खरंच, म्हणजे तुम्ही जो काही विचार केला आहे ना तो अगदी योग्य आहे. म्हणजे हे सगळं भाऊजी तुम्ही विचार केलात हे ग्रेट. म्हणजे ना तुम्ही बिझनेसमॅन आहात मोठे, त्यामुळे तुमचा तर उपयोगच होईल कंपनीला. तेव्हा बाबा असं बोलल्यानंतर अर्णवचं काहीच उत्तर नसतं. तेव्हा मग बाबा म्हणतात की मी पण ऑफिसला यावं म्हणतोय. तेव्हा हे ऐकल्यानंतर लगेचच ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे हे तर एकदम बढिया गोष्ट होऊन गेली. कसं आहे ना, काही झालं तरीही बाबांचं काम हे अगदी उत्तम होतं आणि एका काळचे बाबा हे प्रसिद्ध उद्योगपती होते, त्यामुळे त्यांच्या गोष्टीचा फायदाच होईल. म्हणजे त्यांनी हा जो काही निर्णय घेतला आहे ना तो अगदी उत्तमच घेतला आहे. मला तरी हा निर्णय अगदी व्यवस्थित आवडलेला आहे, असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मग आता ईश्वरी बाबांची लगेचच री ओढते. मग नंतर मामा म्हणतो की अंजली, आकाश तुम्हाला काय वाटतं याबद्दल. तेव्हा अंजली म्हणते की हो, म्हणजे मी नुकतीच कंपनी जॉईन केली आहे, त्यामुळे मलाही काही असं बोलता येणार नाही, म्हणजे जो काही निर्णय असेल तो. तेव्हा आकाश म्हणतो की हो, म्हणजे मला तरी असं वाटतं आहे की काका तुम्ही कंपनी जॉईन केलात तर ते उत्तमच आहे, पण मला एक गोष्ट समजत नाही आहे की तुम्ही या वयात कंपनी. तेव्हा लगेच बाबा म्हणतो, म्हणजेच मामा म्हणतात की अरे आकाश, असं काय बोलतोयस बाळा तू. हे बघ, एकदा की माणूस पोहायला शिकला ना, मग कोणत्याही वयात त्याला पाण्यात टाकला ना की त्याला पोहता येतंच, त्यामुळे त्याबद्दल कोणताच वाद नाही. त्याबरोबर अर्णव सगळे बोलल्याबरोबर उत्तर देतो की नाही, मला त्याची काहीच गरज नाही आहे. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे ते मी एकटा हँडल करायला कॅपेबल आहे, त्यामुळे ह्या सगळ्याची काहीच गरज नाही आहे.
तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर असं काय करताय तुम्ही, म्हणजे बाबा हे अनुभवी आहेत आणि आपल्या बिझनेसला त्यांचा मदत होऊ शकते ना, काहीतरी तेही विचार करू शकतात. तेव्हा अर्णव म्हणतो की आतापर्यंत मी माझी सात्विक फॅशन ही कंपनी स्वतःच्याच बळावर उभी केलेली आहे, त्यामुळे जर त्याच्यात काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते हँडल करण्याची जबाबदारी पण माझी आहे. त्यामुळे मला कोणीही मध्ये काही हेल्प करण्याची गरज नाही आहे, मी माझं सगळं जे काही आहे ते एकट्याने करू शकतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर असं काय करताय तुम्ही, म्हणजे मला तरी असं वाटतंय की तुम्ही बाबांना एक संधी दिली पाहिजे. तेव्हा मग तो म्हणतो की नको, त्याची काही गरज नाही आहे, या वयामध्ये त्यांना ध्यानधारणा मेडिटेशन जे काही करायचे ते करू दे, पण आता ऑफिसमध्ये नको. ईश्वरी म्हणते की बाबा हे सगळं काही व्यवस्थित हँडल करू शकतील, त्यामुळे तुम्ही प्लीज एकदा त्यांना चान्स देऊन बघा, एकदा त्यांना संधी बघा द्या, एकच दिवस त्यांना ऑफिसमध्ये येऊ दे, एकच दिवस त्यांना येऊ दे. आणि जर तुम्हाला नसेल ना पटत तर मग तुम्ही वाटलंच तर त्यांना नका येऊन देऊ ऑफिसमध्ये, फक्त एक दिवस माझ्यासाठी प्लीज प्लीज, असं ईश्वरी त्याला अगदी विनंती करत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मिस इंदोर, नाही मी आता ऐकणार नाही. तेव्हा ईश्वरी अजिबात ऐकत नसते, ती पण म्हणते की सर प्लीज ओके म्हणा, प्लीज प्लीज असं म्हणून ती त्याच्याही मागे लागलेली असते. आणि नंतर बाबांना एक दिवस, फक्त एकच दिवस येऊ द्या अशी तिची रिक्वेस्ट असते. ईश्वरी रिक्वेस्ट करते एवढी, त्यामुळे अर्णवला तयार व्हावंच लागतं. मग नंतर अर्णव म्हणतो की ओके ओके फाईन. तेव्हा मग सगळेजण खुश होतात आणि बाबा पण खुश असतात. त्याच वेळेला मामा लगेच ईश्वरीला थंब दाखवतो आणि ओके आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असं तो म्हणतो. त्यानंतर बाबा आता खुश असतात आणि सगळेजण घरातले, खरं तर अंजलीला पण बाबा ऑफिसमध्ये परत येतात यामुळे आनंद होतो, पण ती तो काही चेहऱ्यावरती दाखवत नसते. इथे नम्रता मात्र गप्प उभी असते, कारण की हे जे सगळं काही घडतं आहे यामध्ये नेमकं काय चालू आहे आणि काय नाही हे तिला काही समजत नसतं. तर दुसरीकडे अर्णव आता ऑफिसमध्ये जाण्याच्या तयारीत कामातच असतो. बाबा हे घरी येतात, म्हणजेच रूममध्ये असतात. मामा त्यांना घेऊन येतात आणि ईश्वरी म्हणते की चला बाबा इथे बसा, आता आपल्याला महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे. एकदा की बाबांना आता ऑफिसमध्ये जायला संधी मिळाली तर ते व्यवस्थित दिसले पाहिजे. तेव्हा मग बाबा म्हणतात की म्हणजे काय करताय तुम्ही दोघं नक्की. तेव्हा मामा म्हणतो की तुमचा ना भाऊजी मेकओव्हर केला पाहिजे, तुमचा हे जे काही कपडे आहेत ते चेंज करूया. तेव्हा बाबा म्हणतात की नाही हे असू देत ना, यात काय वाईट आहे. तेव्हा मामा म्हणतो की नाही यात वाईट असं काहीच नाही आहे, तुमच्या या वस्त्राचा मान आहे आम्हाला, परंतु भाऊजी एकेकाळी आम्ही तुम्हाला कॉर्पोरेट लुकमध्ये पाहिलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला बघितलं आहे आणि तसंच करायचं आहे सध्या. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो अगदी बढिया मेकओव्हर झाला पाहिजे बाबांचा, बाबा अगदी मस्त दिसले पाहिजेत. तेव्हा मग इथे ती म्हणते की बाबांना हे सगळं जे काही आहे, तेव्हा मग बाबांना मामा म्हणतो की हो हो ईश्वरी त्याबद्दल तू काळजी करूच नको, मी आता भाऊजींना घेऊन जातो आणि त्यांचा मस्तपैकी जो चेहऱ्यावरचा मेकओव्हर आहे तो करून आणतो, म्हणजे बाबा म्हणजेच भाऊजी अगदी बढिया दिसतील. ईश्वरी म्हणते की हो तुम्ही हे सगळं बघून घ्या, मग त्यानंतर मी बाबांच्या ड्रेसिंगचं वगैरे जे काही आहे कपड्यांचं ते सगळं बघून घेते, तोपर्यंत मामा तुम्ही जाऊन या. मग आता मामा म्हणतो की बरं भाऊजी चला मी नेतो तुम्हाला सगळं काही चेंज करून टाकायचं आहे, असं म्हणून आता त्यांना ते घेऊन जातात. ईश्वरी मात्र खूप खुश असते. तर अर्णव ह्याचं काम सुरू असतं काहीतरी आणि तो त्याचं काम करत असताना तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि म्हणतो की दादा एक महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा आकाशला तो ओरडतो, म्हणतो मी तुला कालच म्हणालो होतो तू आणि नम्रता कुठेतरी बाहेर फिरायला जाऊन या, पण तेव्हा तू नाही म्हणालास आणि आता तू मला बोलायला येतोस. तेव्हा आकाश म्हणतो की अरे दादा निदान जे काही ऐकायचे ते ऐक तरी, मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय, अरे या पेजेसवर तुझी साईन हवी होती. तेव्हा तो म्हणतो की आधी बोलायचं होतंस ना मग. तेव्हा अर्णवला आकाश म्हणतो की बोलायला दिलंस तर बोलेन ना, हे फॉरेनचं जे काही डील आहे ना त्या संदर्भातले पेपर्स आहेत आणि यावर तुझी सही हवी होती म्हणून मी आलो होतो. तेव्हा मग नंतर आकाश पटकन बोलून दाखवतो की दादा याच्यावरती ॲक्च्युली त्या सौदामिनी देशमुखची पण सही हवी आहे, पण ती जरा नाटक करते साईन द्यायला. तेव्हा आकाशला अर्णव म्हणतो की आय डोंट केअर, ती काही सही करेल किंवा नाही करेल, परंतु आपल्याला आपला प्रोजेक्ट करायचं आहे म्हणजे करायचं आहे. तेव्हा मग लगेचच तो म्हणायला लागतो आकाश की मला कळत नाही आहे दादा, तिचीही साईन महत्त्वाची आहे बिकॉज शी इज 60% होल्डर. मग आता आकाशला तो म्हणतो की मी बघतो काय करायचं ते, तू नको काळजी करूस, पुढे कसं प्रोजेक्ट न्यायचं आणि काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी हँडल करेन. त्यानंतर मग तो बाकीचं काम करत असतो आणि तेवढ्यातच आकाश बघतो की त्याला सौदामिनीचा कॉल आला आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बघ तिचाच कॉल आला आहे, थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल कॉल्स, असं म्हणून तो फोन उचलतो आणि त्याच वेळेला मग अर्णव फोन उचलल्यावरती ती म्हणते की अर्णव राजे शिर्के
मला माहिती आहे तू एक प्रोजेक्ट हँडल करतो आहे आणि त्यावरती तुला माझ्या सह्या हव्या आहेत, बरोबर ना? तेव्हा मग अर्णव तिला असा भावच देत नाही. तो म्हणतो की तुम्हाला जर करायचं आहे तर करू शकता, अदरवाईज तुमच्या सहीशिवाय पण मी काम पुढे घेऊन जाऊ शकतो. तेव्हा ती म्हणते की नो वेज, अजिबात हे सगळं चालणार नाही, कारण की जे काही काम आहे ना ते माझ्या मर्जीशिवाय होणारच नाही आहे. नंतर ती म्हणते की हे बघ, तू हे जे काही ॲटिट्यूड आहे ना ते अगोदर बदल. मी जे काही करते ना हा सगळा राग आहे, त्यामुळे तू जे माझ्या मुलीसोबत लावण्यासोबत वागलायस ना त्याचा हा सगळा राग आहे, हे लक्षात ठेव. लावण्या माझी मुलगी सगळं काही करत होती, पण तू तिला प्रॉब्लेम क्रिएट केला होतास, मला लक्षात आहे चांगलं. आणि लग्नाच्या दिवशी तू सगळे रीतीभाती सगळ्या रिच्युअल सोडून तो निघून गेला होतास. त्यामुळे जो काही तिला त्रास झाला आहे तो मी कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे तुला असं वाटत असेल की त्याबद्दल मी तुला माफ करेन, तर नाही, अजिबात असं होणार नाही. माझ्या लावण्याचं स्पॉईल करण्यामागे लाईफ तुझाच हात आहे आणि तिने जे जे काही केले, जे जे भोगलं आहे ते सगळं मी वसूल करणार आहे. आणि त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर, तुझे कुठलेही डील्स फायनल करण्याच्या, पण माझ्याशिवाय ते होणार नाही आहेत, ओके? आणि माझ्या सहीशिवाय पुढे तुझं कोणतंही काम जाऊ शकत नाही. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता अर्णव म्हणतो की मिसेस देशमुख, लावण्यासोबत जे काही घडलं आणि ते पास्ट आहे आणि मी तिला सगळं काही समजावून सांगितलं होतं, तेव्हाही मी तिला बोललो होतो आणि जी परिस्थिती होती ती मी सगळी तिला बोलून दाखवली होती आणि तिला जे काही वाटायचं आहे ते वाटू दे. पण तुम्हालाही जर ते समजून घेता येत नसेल तर मला खरंच कीव येते तुमच्या बुद्धिमत्तेची. आणि तुम्ही हुशार बिझनेसमॅन असूनही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या रागावर नेताय. म्हणजे हा राग मनात ठेवून तुम्ही जर बिझनेस करत असाल तर आय डोंट थिंक सो की तुम्ही बिझनेस व्यवस्थित करू शकाल, कारण की असे राग मनात ठेवून कधीही माणूस बिझनेस करू शकत नाही. म्हणूनच तुम्हाला पुढे काहीही करता येऊ शकत नाही. आणि मी तुमच्या मुलीशी जे काही बोललो आहे सगळं तिला मी समजावलं होतं, मी तिची माफी मागितली होती. आणि जर तुम्हाला ते समजता येत नसेल तर मग आय डोंट केअर, मला काहीच वाटत नाही त्याबद्दल. तुमच्या मुलीने कदाचित हे सगळं तुम्हाला नसेल सांगितलं की मी तेव्हा किंवा नंतर तिच्याशी काय बोललो ते. तिला फक्त एकच माहीत आहे की ज्या काही गोष्टी झाल्यात त्या चीट केल्यात, पण नाही, मी तिच्याशी सगळं समजवलं आहे, तिला अगदी व्यवस्थितपणे माफी मागितली, सगळं काही फायनल झालं होतं आमचं. पण फक्त तुमच्या मुलीच्या आग्रहाखातर तुम्ही जर हे करत असाल तर मग तुम्ही चुकताय. आणि पुढे माझ्या बिझनेसचं काय करायचं, माझा बिझनेस कसा एक्सपांड करायचा हे माझं मी बघून घेईन. त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही आहे. मी कसं काय करायचं ते सगळं बघून घेईन, असं ती आता बोलून दाखवतो. त्यावेळेला मग ती रागाने फोन ठेवल्यानंतर चिडते आणि गप्प बसलेली असते. त्याचबरोबर आकाशला आता कळतं की जे काही घडलं आहे त्यामुळे सौदामिनी देशमुख मुद्दाम लावण्याच्याचमुळे हे सगळं करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की बाबा हे मेकओव्हर होऊन मस्तपैकी आलेले आहेत. अर्णव हा निघालेला आहे. मामा एका गाडीमधून बाबांना घेऊन आलेला असतो आणि त्यांना व्यवस्थितपणे गाडीत ठेवलेलं असतं. आणि ईश्वरी पण बाबांचा सगळा लुक चेंज करून येते. अर्णव आणि आकाश दोघंही ऑफिसमध्ये निघालेले आहेत. त्याच वेळेला मग मामाही उठतो आणि आवाज देतो की अरे काय करताय काय तुम्ही दोघंजणच कुठे निघाले आहात ऑफिसमध्ये? त्यावेळेला मग तुम्हाला एका मोठ्या बिझनेसमॅनला ऑफिसला घेऊन जायचं, हे विसरलेत का तुम्ही? असं मामा त्यांच्यावरती ओरडतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा आता काय करायचं आहे आणखी आम्ही? तेव्हा तिथूनच लगेचच बाबा बाहेर येतात आणि ईश्वरी म्हणते की बाबा प्लीज बाहेर या. तेव्हा आता लगेचच ते बाहेर येतात आणि त्यांना पाहिल्यावरती अर्णव बघतच राहतो. आकाश आणि अर्णव दोघंही बाबांकडे बघत राहतात. ईश्वरीने बाबांचा जो काही मेकओव्हर केलेला असतो तो पाहून आकाश तर खुशच झालेला असतो, त्याचा प्रश्नच नाही. पण अर्णव पण अगदी डोळे वरखाली करून त्यांच्याकडे बघत असतो. ईश्वरी आता अर्णवला अशी हसून दाखवते की बघा बाबांचा मी काय मेकओव्हर करून आणला आहे. तेव्हा अर्णवला हे पाहून, त्यांचा तो लुक पाहून अगोदरचे रमाकांत राजेशिर्के आठवतात आणि नमस्कार, माझ्या या प्रगतीबद्दल तुम्ही सगळेजण उपस्थित झालात त्याबद्दल मी रमाकांत राजेशिर्के तुमचा सदैव आभारी राहीन, असे हे सगळे बाबांचे वाक्य, बाबांचा तो उठावदारपणा सगळं अर्णवला आठवतं. नंतर आकाश आता पुढे जातो. अर्णव तिथेच उभा असतो. मग बाबांकडे तो बघायला लागतो. आता ईश्वरी पुढे येते आणि म्हणते की अर्णव सर काय कसे वाटत आहेत बाबा? अगदी वाटत आहेत की नाहीत कॉर्पोरेट लुकमधले प्रसिद्ध उद्योगपती? अजूनही ते प्रसिद्ध उद्योगपती अर्णव राजेशिर्के यांचे बाबा आहेत बरं का. असं म्हटल्यावर आता बाबा पण गालातल्या गालात असतात आणि ईश्वरीच्या त्या बोलण्याला मान्यता देतात. अर्णव म्हणतो की ओके आहे आणि सूट अनफिट आहे असं वाटतं मला. ईश्वरी म्हणते की हो असं काहीच नाही आहे, अजिबात बरोबर, सगळे बरोबर वाटत आहेत बाबा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
आणि मला माहिती आहे तुम्ही असं कशाला बोलताय. तुम्हाला बाबांना ऑफिसमध्ये घेऊन जायचं नव्हतं ना, म्हणूनच तुम्ही मुद्दाम हे सगळं बोलून दाखवताय. पण नाही, बाबा अगदी व्यवस्थित दिसत आहेत आणि बाबांना तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये या गाडीमधून घेऊन जायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मी निघालेलो आहे आणि मी ड्रायव्हरला सांगतो गाडी काढायला. तेवढ्यातच आकाश म्हणतो की हो, म्हणजे मी एक काम करतो, मी निघतो. मग अर्णव म्हणतो की अरे असं काय करतो आहेस आकाश तू? आता तू माझ्यासोबत येत होतास, मध्येच काय झालं तुला? तेव्हा मग आकाश म्हणतो की हो ॲक्च्युली ना मला एक जरा काम आठवलं म्हणून मी जातो आहे आतमध्ये. आणि हो, मला जरा नम्रताला भेटायचं होतं. तेव्हा बाबा म्हणतात की हो हो, अरे आकाश तू नम्रताला भेटलाच नाही, जा जरा आतमध्ये जा. असं म्हणून आकाश आता आतमध्ये जातो. खरं तर त्या दोघांना एकत्र त्यांना ऑफिसमध्ये पाठवायचं असतं. मग बाबा म्हणतात की अर्णव अरे असं काय करतो आहेस? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी स्वतः चालवतो गाडी. तेव्हा बाबा म्हणतात की अर्णव तू कशाला रे? आता तर तू म्हणालास की ड्रायव्हर आहे, मग आता तू स्वतः गाडी का चालवतो आहेस? तेव्हा अर्णव त्याच्यावर काही उत्तर देत नाही. तो म्हणतो की ठीक आहे, चालेल. आणि अशा प्रकारे दोघंजणही विचार करत असतात. बाबा आणि ईश्वरी हे दोघंही अर्णवला अगदी व्यवस्थितपणे ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचबरोबर इथे आता आकाश हा म्हणतो की मी जाऊन येतो पटकन. आकाश आतमध्ये निघून जातो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आकाश, अरे आकाश थांब. पण तो काही ऐकत नाही. आणि नंतर मग ईश्वरी म्हणते की चला चला, तुम्हाला उशीर होतो आहे. मामा पण तिथून बाजूला जात असतो. मामा म्हणतो की हो चल चल, मी पण माझी गाडी अगदी व्यवस्थित जागेवर लावून ठेवतो. आता ईश्वरी गालात हसते. तिला कळतं की हा सगळा जो प्रयत्न आहे तो बाबा आणि अर्णव यांना एकत्र आणण्यासाठीचा आहे. त्यामुळे आता अर्णव हा तिथेच उभा असतो आणि बाबा बिचारे अगदी आशेने बघत असतात की अर्णव काय करणार आहे. ईश्वरी म्हणते की सर आता तुम्ही वाट कसली बघताय? ऑफिसमध्ये उशीर होतोय ना, मीटिंग्ज आहेत ना तुमच्या महत्त्वाच्या, चला मग चला लवकर बसा. असं म्हणून ईश्वरी आता त्याला पुढच्या सीटवरती, जी त्याची सीट असते त्याच्यावरती बसायला घेऊन जात असते. आता मग अर्णव हा गाडी चालवायला पुढे जाणार. तेवढ्यातच बाबांना देखील ईश्वरी आवाज देते की बाबा चला या लवकर बसा पटकन. असं म्हणून ती त्यांना आवाज देते आणि तिथे बसायला लावते. हे सगळं होत असताना आता बाबा गालातल्या गालात हसत असतात. ईश्वरी म्हणते की बाबा बेस्ट ऑफ लक, तुम्ही अगदी मस्त करणार आहात माहिती आम्हाला. बाबा आता गालातल्या गालात असतात आणि गाडीत बसतात. तर ईश्वरी अर्णवला बसायला सांगते आणि म्हणते की सर बसा पटकन, चला लवकर, किती वेळ राहिला आहे तुमच्याकडे? तेव्हा तो म्हणतो की मागे बसतो मी आणि ड्रायव्हरला सांगतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की बसा, तुम्ही बसा. आणि हो लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर ठेवून वागा. तेव्हा अर्णव काहीच ऐकत नाही. तो पटकन गाडी घेऊन पुढे निघतो. आता अर्णव जे काही प्रकारे गाडी चालवत असतो त्यामुळे बाबांना जरा भीती वाटत असते. आणि अर्णवची ही जी काही गाडी चालवण्याची पद्धत असते तो खरं तर रागात आणखी वेगाने गाडी चालवत असतो. तेव्हा मग बाबा म्हणतात की अरे चिंटू, हे काय करतोयस तू? किती वेगाने गाडी चालवतोयस? इतकी फास्ट गाडी चालवू नकोस, जरा शांतपणे ड्राईव्ह कर. तेव्हा मग आता अर्णव हा काहीच बोलत नाही. तो गप्प असतो, फक्त गाडी चालवत असतो. तेवढ्यातच त्याला जोरात आता शिंक यायला लागते. आणि शिंक येत असताना बाबा म्हणतात की एक मिनिट अर्णव, जरा थांब, गाडी बाजूला थांबव प्लीज, जरा गाडी बाजूला थांबव. तेव्हा मग अर्णव गाडी बाजूला थांबवतो आणि मग बाबा म्हणतात की थांब जरा, एक मिनिट थांब. तेव्हा बाबांना तो विचारतो की गाडी का बाजूला घ्यायला सांगितली? तेव्हा अर्णवला ते म्हणतात की अरे तुला आता शिंक येत होती ना म्हणून. मग अर्णव म्हणतो की बाबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला काहीच प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही याच्यासाठी फक्त सांगितली गाडी बाजूला घ्यायला. मी ॲट द टाईम 4-5 कामं एकत्र करू शकतो. मी गाडी चालवताना बाकीचंही काम करू शकतो. त्यामुळे तुम्ही प्लीज मला असं काही बोलू नका, मला जमतं ते सगळं करायला. तेव्हा मग बाबा म्हणतात की अरे पण ते चुकीचं आहे ना, म्हणजे एक काम करत असताना एकच काम अगदी व्यवस्थित मन लावून करायचं, बाकीचं काम करायला गेलं तर काहीतरी गडबड होते. अर्णव पुन्हा गाडी स्टार्ट करतो. पुढच्या भागामध्ये आता जे वकील असतात ते वकील बाबांना आणि अर्णवला भेटतात आणि त्यांची एक मीटिंग सुरू असते. आकाशही तिथेच असतो. ते वकील साहेब म्हणत असतात की तुमचे हे जे काही 60% शेअर आहेत ते तुम्ही मॉर्गेज ठेवलेत, त्यामुळे तुम्हाला परत मिळू शकतात. एक गोष्ट नक्की की तुम्ही तुमचे ते शेअर्स पुन्हा रिटर्न मिळू शकता आणि तुम्ही जे काही करायचे ते करू शकता. तर इथे दुसरीकडे नम्रताला ईश्वरी म्हणत असते की आपण आईबाबांना अजून काही लग्नाचं सांगितलेलं नाही आहे, पण ताई मला असं वाटतं आहे की जर आईबाबांना बाहेरून काही समजलं तर त्यापेक्षा आपण त्यांच्या कानावर घालायला हवं. या लग्नाच्या संदर्भात त्यांना वाईट वाटू शकतं. असं म्हटल्यावरती आता इथे नम्रतालाही भीती वाटते आणि बाबा हे सौदामिनी देशमुखला म्हणतात की तुमचे 60% शेअर आहेत ते तुम्ही खुशाल घेऊन राहा, परंतु सात्विक फॅशनचे जे थोडे शेअर्स आहेत ना
ते शेअर आम्ही आमचे इतरही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये शिफ्ट करू शकतो, आमचे ते सगळे शेअर्स आणि ते सगळे वाटे, आणि आम्ही ही कंपनी दिवाळखोर म्हणून डिक्लेअर करू शकतो. हेही ऑप्शन आहेत आमच्याकडे आणि आमच्याजवळ 1 महिना आहे. 1 महिन्यामध्ये इकडचं जग तिकडे होऊ शकतं. सौदामिनी देशमुख, तुम्ही लक्षात ठेवा, आम्ही काहीही करू शकतो असं म्हटल्यावर इथे आता अर्णव हा बाबांच्या या डिसिजनकडे बघतच राहिलेला असतो आणि त्या डिसिजनचा त्यांना अगदी त्याला वेगळाच इम्पॅक्ट वाटतो आणि एक हुशार बिझनेसमॅन काय विचार करू शकतो हे त्याच्यामधून दिसून येतं. आता नेमकं पुढे काय घडू शकतं पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.